जय हिंद मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं स्वागत करत आहोत. आपण जवळपास आजचं तिसरं लेक्चर पोलीस भरतीचं घेऊन आलेलो आहोत. या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पहा, कारण तुम्हाला पोलीस भरतीचा रिझल्ट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला कल्पतरूचे व्हिडिओ पाहावेच लागतील. कारण या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत आहोत की एका प्रश्नामधून जवळपास तुमची 10 प्रश्नांची तयारी होत आहे. चला तर आपण आजचा वेळ न दवडता आजच्या या तिसऱ्या सेशनला सुरुवात करू. पहा तिसऱ्या सेशनचा पहिला क्वेश्चन काय आहे. पहा, भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला कोण होती? ओके, तर भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद ही भूषवणारी पहिली महिला कोण होती? तर ती होती राजकुमारी अमृत कौर. कोण होती? राजकुमारी अमृत कौर. राजकुमारी अमृत कौर ही आरोग्य मंत्री होती. लक्षात ठेवा, केंद्रीय आरोग्य मंत्री. राजकुमारी अमृत कौर कोण होती? केंद्रीय आरोग्य मंत्री. आपण बऱ्याच ऑप्शन घेऊ इथं डिटेलमध्ये, कारण याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीने बाकीही प्रश्न विचारू शकतात. पहा, राजकुमारी अमृत कौर या कोण होत्या? राजकुमारी अमृत कौर या होत्या आरोग्य मंत्री, पहिल्या केंद्रीय आरोग्य मंत्री. राजकुमारी अमृत कौर. राजकुमारी अमृत कौर कोण होत्या? ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण फायद्याचा आहे. प्रत्येक प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्याकडे राहील. ओके, किंवा वारंवार व्हिडिओ पाहत जा. यावरून आपण बरेच क्वेश्चन कव्हर करणार आहोत. पहा, राजकुमारी अमृत कौर या केंद्रीय आरोग्य मंत्री होत्या. लक्षात ठेवा, केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणजे आपल्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला दिसली. म्हणजे विचारलं तर ती कोण होती? राजकुमारी अमृत कौर. आणि त्या कोण होत्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये? तर केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते काय होत्या? आरोग्य मंत्री होत्या. ओके, त्यानंतर पहा, विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित ही संयुक्त राष्ट्र संघामध्ये पहिली राज होती. पहिली काय होती? तिला काय म्हणू आपण? तिला पहिलं भूषवलं होतं पद तिने. ओके, केंद्रीय तिला काय म्हणू? युनोचं, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं, संयुक्त राष्ट्र संघटनेचं पहिली जी स्त्री होती, जी भारतीय स्त्री होती, तिनं पद भूषवलं होतं. ओके, तरी कोण होती? विजयालक्ष्मी पंडित. ओके, युनो संयुक्त राष्ट्र संघटनेची, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये, ओके, संयुक्त राष्ट्र संघटना त्याला काय म्हणू आपण? युनो. 1945 ला स्थापना झाली होती. ओके, 24 ऑक्टोबर 1945 ला दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर. ओके, आपल्याला माहिती आहे अमेरिका आणि ब्रिटनने याची स्थापना केली होती आणि त्यावेळेस 51 देश होते. ओके, आता जवळपास 193 देशाचा. तर ही संयुक्त राष्ट्र संघटना जी संघटना स्थापन झाली, तर हिची पहिली भारतीय स्त्री म्हणून हिने काम केलं होतं. पहा, पहिली भारतीय राजदूत. ओके, पहिली भारतीय महिला होती याच्यामध्ये. ओके, तर हे पद भूषवली होती. कोणतं? संयुक्त राष्ट्र संघटनेत. त्यानंतर पहा, त्यानंतर तिसरं काय ऑप्शन विचारला आपल्याला? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या राज्यपाल होत्या. पहा, पहिल्या राज्यपाल. ओके, भारताच्या पहिल्या राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. स्त्री पहिल्या नाही, स्त्री पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. ओके, कोणत्या राज्याच्या? उत्तर प्रदेशच्या. कोणत्या राज्याच्या झाल्या होत्या राज्यपाल? उत्तर प्रदेशच्या, सरोजिनी नायडू. ओके, भारताची गानकोकिळा म्हणतात तिला. त्यानंतर पहा, सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी कोण होत्या? सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री, या पहिल्या महिला मुख्यमंत्री. या पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू पाहिला आपण, पहिल्या महिला मुख्यमंत्री. ओके, पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्या आहेत सुचेता कृपलानी. यावर बरेच वेळा पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सुचेता कृपलानी पहिल्या महिला काय म्हणू आपण याला? मुख्यमंत्री. या तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, पहिल्या महिला मुख्यमंत्री. ओके, त्यानंतर पहा, अजून पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हटले तर पहिल्या महिला आपल्याला काय विचारतील? राष्ट्रपती. ओके, तर राष्ट्रपती कोण होते आपल्या? तर आपल्या प्रतिभाताई पाटील. ओके, प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील या पहिल्या काय? आता भारताच्या राष्ट्रपती, पहिल्या महिला. इथं पहिल्या महिला लक्षात ठेवा. पहिल्या महिला काय म्हणू आपण त्याला? राष्ट्रपती. पूर्णच लिहितो. ओके, पहिल्या महिला राष्ट्रपती. ओके, पहिल्या महिला राष्ट्रपती. आता पहिल्या महिला पंतप्रधान हे बऱ्याच जणांना माहित आहे, परंतु पहा कोण होत्या? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. तर कोण होत्या? पहिल्या महिला
पंतप्रधान भारताच्या, आयरन लेडी म्हणतो आपण त्यांना, पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. ओके, आणि जवळपास पहिल्या महिला काय म्हणू येतं? पंतप्रधान. तर कोण होत्या? इंदिरा गांधी. जवळपास यांनी, आता आपण काय म्हणू, सर्वाधिक 3 मध्ये येते. सर्वाधिक काळ जर भोगलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नंबरला आहे तर आता आपले मोदीजी, आणि 3 नंबरला यांनी कार्यकाळ भोगलेला आहे इंदिरा गांधी यांनी. ओके, पहिल्या महिला पंतप्रधान. पहिल्या महिला पंतप्रधान जर कोण होत्या तर इंदिरा गांधी होत्या. ओके, पहिल्या महिला शासक जर होत्या तर रझिया सुलतान होत्या. ओके, रझिया सुलतान पहिली महिला शासक. ओके, सुलतान. यावर प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्या पंतप्रधान, पहिले राष्ट्रपती, ते सोपे जातील तुम्हाला, तर याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. रझिया सुलतान पहिल्या महिला शासक होत्या, पहिली महिला शासन करत होती. ओके, पहिल्या महिला शासक म्हणून आपण. ओके, लक्षात. त्यानंतर पहा, आपली पहिली महिला हे कोण आहे? ओके, मिस वर्ल्ड. ओके, जागतिक सुंदरी, मिस वर्ल्ड विचारतात. त्यावर प्रश्न अनेक वेळा विचारले आहेत. मिस वर्ल्ड पहिली महिला मिस वर्ल्ड, तर याच्यामध्ये आहे रीटा भारिया. रीटा भारिया पहिली महिला भारतीय मिस वर्ल्ड होती. मिस वर्ल्ड भारतीय पहिली कोण होती याच्यामधली? रीटा भारिया. ओके, रीटा भारिया. त्याच्यानंतर अजून विचारलेला याच्यामध्ये, अजून काय विचारलं याच्यामध्ये की दुसरी कोण होती? तर रीटा भारिया ही जवळपास 1966 मध्ये झाली होती आणि आशियामधली होती पहिली. लक्षात ठेवा, आशियामधली पहिली मिस वर्ल्ड जर कोणती असेल तर ती भारतातली होती. तिचं नाव रीटा भारिया होतं. नंतर सर्वांना माहित आहे आपली ऐश्वर्या. ओके, वर आहे ती. ओके, ऐश्वर्या कोण होती? ऐश्वर्या राय. आता बच्चन झाली ती, बरेच दिवस झाले बच्चन होऊन. ओके, ऐश्वर्या राय. ओके, तर ही दुसरी महिला काय आहे आपली? सुंदरी, जागतिक सुंदरी भारतातली. ओके, तिला मिस वर्ल्ड म्हणतो आपण, ऐश्वर्या रॉय. ओके, 1994. ओके, 1994. तर याच्यावर काय क्वेश्चन विचारतात. नंतर एक 3 होती डायना हेडन. 5 झालेल्या आहेत आपल्या लक्षात ठेवा. डायना हेडन यावर प्रश्न विचारतात. ओके, डायना हेडन पण होती, कोणती नव्हती म्हणून प्रश्न विचारू शकतात. ते नाव पाहिजे तुम्हाला. डायना हेडन होती 1997. आणि एक होती युक्तिमुखी, चौथी युक्तिमुखी, ही होती 1999ची. ओके, 1999ची. आणि नंतर आहे पहा, इथं लिहितो वर जरासं, जागा कमी आहे आपल्याला. ओके, तर युक्तिमुखी होती. नंतर 1999ची कोण होती? युक्तिमुखी. 2000ची होती प्रियंका चोप्रा. ओके, प्रियंका चोप्रा. सर्व हिरोईन्स झाल्या आहे आपल्याला माहित आहे, त्यामुळे लक्षात नाव राहतील तुमच्या, प्रियंका चोप्रा. ओके, चोप्रा. आणि त्याच्यानंतर पहा 2017ची मानुषी छिल्लर. चिल्लर नाही, मानुषी छिल्लर. ओके, तर ही मिस वर्ल्ड विचारतात तुम्हाला कोण नव्हतं म्हणून असा प्रश्न विचारला जातो. तर याच्यामधले हे कोण कोण होते लक्षात ठेवा. याच्यामध्ये पहिली मिस वर्ल्ड रीटा भारिया ही भारताची आहे आणि ती पूर्ण आशियाची होती म्हणून याच्यावर प्रश्न विचारायची दाट शक्यता आणि विचारलेले आहे. नंतर याच्यातले कोण नव्हती म्हणून विचारतात, तर म्हणून हे नाव तुम्हाला माहित पाहिजे. ऐश्वर्या राय होती, डायना हेडन होती, युक्तिमुखी होती. काही सलगच आपण घेतले पहा, 97, 99, नंतर 99, नंतर 2000 आणि 2000, बराच इथे गॅप घेतला 2017. ओके, त्याच्यानंतर मिस युनिव्हर्स एक असते. तर भारताची पहिली मिस युनिव्हर्स कोण होती पहा. ओके, भारताची पहिली महिला मिस युनिव्हर्स. ओके, भारताची पहिली महिला मिस युनिव्हर्स. पहिली महिला काय म्हणू त्याला? मिस युनिव्हर्स. ओके, मिस युनिव्हर्स. तर कोण होती ती? ती होती आपली सुष्मिता सेन. म्हणजे आपल्या भारताची सुष्मिता सेन. 1994ला लक्षात ठेवा. सुष्मिता सेन नंतर 2000ला लारा दत्त झाली. लारा दत्त ही हिरोईन झाली. ओके, लारा दत्त. आणि तिसऱ्या नंबरला काय म्हणू त्याला, काय, हरनाथ संधू. हरनाथ, हिचा पण पिक्चर निघला आता माहिती आहे तुम्हाला, बागी 4. हरनाथ संधू हिने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर हे तुम्हाला कधी दिसेल? 2021. ओके, 2021 हरनाथ संधू. बाकी लारा दत्ता तुम्हाला 2000ची दिसेल.
ओके, आणि सुष्मिता सेन पहिली म्हणलं तर 1994ची, लक्षात ठेवा, तुम्हाला 1994 असेल. त्यानंतर आपण काय पाहिलं याच्यामध्ये पहा, आपला प्रश्न विचारला होता भारतात पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण पद भूषवलेलं आहे. याच्यावर प्रश्न विचारतात कोण नाही म्हणून, आणि याच्यावर बी कोण नाही म्हणून, कोणती नव्हती म्हणून हे नावं लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, पहा आपला प्रश्न विचारला पहिली केंद्रीय कॅबिनेट महिला विचारली, तर पहिली केंद्रीय कॅबिनेट जिनं मंत्रीपद भूषवलं ती अमृत कौर होती, राजकुमारी अमृत कौर. ती कोण होती? केंद्रीय आरोग्य मंत्री होती. ओके, त्यानंतर पहा संयुक्त राष्ट्र संघटनाच्या पहिल्या महिला राजदूत म्हणून कोण काम केलं, तर ते कोण केलेलं आहे? विजयालक्ष्मी पंडित. इथं नाव लिहायचं राहिलं, पहा विजयालक्ष्मी पंडित आहे, विजयालक्ष्मी पंडित, संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या राजदूत. ओके, विजयालक्ष्मी पंडित, लक्षात. त्यानंतर पहा तिसरा ऑप्शन पाहिला आपण, संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला कोण पाहिला आपण? विजयालक्ष्मी पंडित. ओके, त्यानंतर पहा आपण काय पाहिलं? सरोजिनी नायडू हे काय होत्या? उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल. कोण होत्या? हे राज्यपाल. मी तोंडी सांगितलं पण नाव लिहून घेतलं नाही तेव्हा. पहा राज्यपाल होत्या, पहिल्या राज्यपाल महिला. त्यानंतर पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. तर कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या? ते पण झाल्या होत्या उत्तर प्रदेशच्या. ओके, ते पण कुठल्या होत्या? उत्तर प्रदेशच्या, लक्षात ठेवा. त्यानंतर पाहिलं आपण प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील सर्वांनाच माहिती आहे, पहिली महिला राष्ट्रपती. आताची कोण आहे? दुसरी महिला द्रौपदी मुर्मू. ओके, त्याच्यानंतर इंदिरा गांधी काय होत्या? पहिल्या महिला पंतप्रधान. ओके, त्याच्यानंतर पाहिलं आपण रझिया सुलतान, पहिल्या महिला शासक. त्यानंतर पहा पहिली महिला जी काय आहे, जी की नोबेल पारितोषिक भारतीय महिला. ओके, ती होती मदर तेरेसा, नोबेल पारितोषिक विजेती, नोबेल पारितोषिक. ओके, नोबेल पारितोषिक विजेती पहिली महिला. ओके, नोबेल पारितोषिक विजेता पहिली महिला, भारतातल्या विजेता पहिली भारतीय महिला कोण होती? पहिली भारतीय महिला. ओके, भारतीय महिला मदर तेरेसा, मदर तेरेसा. ओके, तर हे नाव लक्षात ठेवा, कारण पहिली महिला जो कोण आहे, जे जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे नोबेल पारितोषिक, नोबेल पुरस्कार, ती पहिली महिला जर कोण विजेती असेल तर ती होती मदर तेरेसा. ओके, त्याच्यानंतर पहिली भारताची महिला कोणती आहे जिला भारतरत्न दिला? पहिली महिला भारतरत्न, पूर्ण लिहायला लक्षात ठेवा तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी. पहिली महिला भारतरत्न. ओके, पहिली महिला महिली झाली, ती महिला पाहिजे आपल्याला, महिला, पहिली महिला भारतरत्न. ओके, तर कोण होती ती? आयरन लेडी इंदिरा गांधी. ओके, इंदिरा गांधी. कधी दिला होता हिला? 1971 मध्ये. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दुसरी भारतरत्न विचारतात. पहिली भारतरत्न कोण होती? इंदिरा गांधी. त्याच्यानंतर दुसरी भारतरत्न पहा कोण होती? दुसरी भारतरत्न मदर तेरेसा होती, मदर तेरेसा. तेरेसा म्हणा. ओके, तर मदर तेरेसा. तर कोण होती ती? तिला भेटलेला आहे भारतरत्न 1980 मध्ये. ओके, 1980 मध्ये त्यांना काय भेटलेलं आहे? भारतरत्न. त्यानंतर अरुणा असफ अली समाजसेवेसाठी, समाजसेवेसाठी त्यांना दिला, समाजसेवा या क्षेत्रामध्ये, समाजसेवेसाठी, समाजसेवा. ओके, त्यानंतर पहा अरुणा असफ अली, अरुणा असफ अली. ओके, अरुणा असफ अलीला कशासाठी भेटला? अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केल्याबद्दल. ओके, स्वातंत्र्य चळवळीसाठी, स्वातंत्र्य चळवळीसाठी. ओके, तर हे काय थोडं नाही विचारणार, पण लक्षात ठेवा की स्वातंत्र्य चळवळीसाठी तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या स्त्रियांना भेटला म्हणून. स्वातंत्र्य चळवळ. ओके, स्वातंत्र्य चळवळीसाठी. त्यानंतर पहा चौथी आहे सुब्बलक्ष्मी, MS सुब्बलक्ष्मी, MS. ओके, असं करतो, MS सुब्बलक्ष्मी. यांना कशासाठी भेटला होता? हे कर्नाटकी संगीतसाठी, कर्नाटकच्या एक संगीतकार गायिका होत आहे. ओके, कर्नाटकी संगीत. त्याच्यानंतर सर्वांनाच परिचित आहेत भारताच्या गान कोकिळा म्हणजे कोण? लता मंगेशकर.
त्याला काय म्हणू आपण 2002ला गायन क्षेत्रासाठी आणि संगीत क्षेत्रासाठी म्हणू आपण त्याला. ओके, कोण? आपल्या लता मंगेशकर. त्यांना भारतरत्न पण आहे. कधीचा? तर त्यांना आहे 2001चा लता मंगेशकर. ओके, लता मंगेशकर यांना कशासाठी? संगीत क्षेत्रासाठी, संगीत गायन. ओके, महत्वाचं काय? गायन. ओके, तर यांना कधी भेटला होता? 2001ला. सुबलक्ष्मीला 1998ला. ओके, अरुणा असपालीला 1997ला. ओके, आणि मदर तेरेसा 1980ला पाहिला. तर पहिली महिला भारतरत्न जर भारतातली कोण म्हणलं तर इंदिरा गांधी, यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर हे महिला हे तुम्हाला भारतरत्न असलेल्या माहित पाहिजे. आता कोण नव्हतं म्हणून तुम्हाला प्रश्न टाकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित राहा की मदर तेरेसाला भारतरत्न भेटलेला आहे समाजसेवा या कार्यक्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर अरुणा असपालीला यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केल्याबद्दल. MS सुब्बालक्ष्मी कर्नाटकी संगीताबद्दल, कर्नाटकी काय होता ते गायक होते आणि संगीताबद्दल त्याला. आणि लता मंगेशकर आपल्या सर्वांना परिचित आहे की त्यांना गायन या क्षेत्राबद्दल आणि संगीताबद्दल आपण भारतरत्न दिलेलं आहे. ओके, बाकी आहेत. पहिली महिला डॉक्टर जर म्हणलं तर पहिली महिला बऱ्याच आहेत. IPS किरण बेदी, अशा बऱ्याच काही क्वेश्चन आहेत, ते पाहून घ्या. पण आपण इथे काही महत्वाचे क्वेश्चन विचारले. ओके, पहिली महिला IPS कोण आहे? पहिली महिला किरण बेदी. ओके, पहिली महिला IPS कोण आहे? किरण बेदी. अशा काही गोष्टी लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात. ओके, बाकी तर मग खूप आहेत. IS कोण होतं, हे कोण होतं, तर ते काय अजून विचारलेलं नाही, पण अजून विचारू शकतात. पोलीस भरतीचे पण पेपर हे व्हायला. आपण तुम्ही जोडून राहा. आपण प्रत्येक प्रश्न जे विचारले त्यावर आपण असं बरंच डीपमध्ये जाऊन तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं मला पाहिजे. यामधून तुम्हाला बरेच प्रश्न सॉल्व्ह करता येतात पहा. कारण आपण इथं पहिल्या महिला जे महत्वाचे आहेत ते पहिल्या सर्वच पाहिल्या विचारलेल्या. तुम्ही पहा, एकदा क्रॉस चेक करा, तुम्हाला हे सर्व प्रश्न दिसतील की सरोजिनी नायडू या पहिल्या राज्यपाल होत्या, तर राज्यपाल कोणत्या राज्याच्या? उत्तर प्रदेशच्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री, यांच्यावर बरेच वेळा प्रश्न विचारलाय, बरेच वेळा. सुचिता कृपलानी, कारण पहिल्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती माहित आहे आपल्याला. ओके, त्यानंतर पहा प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान, रजिया सुलतान पहिल्या महिला शासक होत्या. ओके, राजकुमारी अमृतकौर पाहिला आपण पहिल्या महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर केंद्रीय कॅबिनेट कोणतं मंत्रिपद भूषवलं होतं यावर प्रश्न येऊ शकते. ओके, केंद्रीय आरोग्य मंत्री, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद विचारलं म्हणजे तो कोणतं मंत्रिपद विचारलं हे विचारू शकतात कोणत्याही जिल्ह्यामध्ये, माहित आहे तुम्हाला. तर असे प्रश्न फिरून फारून विचारतात. त्यानंतर मिस वर्ल्ड पहिली कोण? तर आपण रीटा भारिया पाहिलं तर ही पूर्ण आशियामध्ये होती म्हणून यावर भर आहे. याच्यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. पहिली महिला मिस वर्ल्ड. बाकीच्याही पहा, ऐश्वर्या राय कोणती नव्हती म्हणून विचारतात याच्यामधलं, तर तुम्हाला सर्व माहित पाहिजे. ऐश्वर्या राय होती, डायना हेडन होती, युक्तिमुखी होती. ओके, त्याच्यानंतर पहा आपण काय पाहिलं, इकडे पाहिलं ते मावलं नाही म्हणून प्रियंका चोप्रा आणि मानुषी छिल्लर. ओके, मानुषी छिल्लर ही शेवटची 2017ची, यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, हे डॉक्टर आहे MBBS. त्याच्यानंतर पहा पहिली महिला मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन, लारा दत्त आणि हरनाज संधू. तर हरनाज संधूवर प्रश्न विचारू शकतात कारण शेवटची आहे. ओके, बऱ्याच गोष्टी पाहिल्यानंतर जे आपण नेक्स्ट पेजवर पाहिलं, काय पाहिलं पहा, पहिली महिला काय पाहिली आपण? नोबेल पारितोषिक. यावर प्रश्न बरेच वेळा विचारलेला आहे, नोट करून करा. IMP आहे याच्यावर, सर्वच IMP आहे, पण यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. पहिली महिला भारतरत्न इंदिरा गांधी, मदर तेरेसा यांना पण भारतरत्न होता. नंतर हे लक्षात ठेवा, 5 महिलांना भारतरत्न भेटला, त्या 5 महिला पहा आपण कोणत्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बरेच डीप मध्ये घेतला आपण. पहा 1899 मध्ये यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. राष्ट्रभक्त समूह कोण स्थापन केला? 1899 मध्ये. तर राष्ट्रभक्त समूह हा स्थापन केला होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. त्याचा या प्रश्नाचं उत्तर काय की राष्ट्रभक्त समूह कोण स्थापन केला? विदा सावरकर यांनी. ओके, नंतर पहा यांचा 1904चा अभिनव भारत माहिती आहे आपल्याला. त्याच्या आधी 1919 मित्रमेळा संघटना. ओके, पहा विदा सावरकर बद्दल आपण डिटेल घेऊ. विदा सावरकर यावर प्रश्न विचारतात. ओके, विदा सावरकर यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात 100% लक्षात ठेवा. पोलीस भरती हा एक महत्वाचा पोलीस भरतीला विचारला जाणारा एक काय म्हणू आपण त्याला स्वातंत्र्य सैनानी आहे विदा सावरकर. ओके, विदा सावरकर यांचा जन्म विचारतात कुठे झाला? विदा सावरकरांचा जन्म भगूर कुठे येते? नाशिकमध्ये. भगूर कुठे येते? नाशिक जिल्ह्यामध्ये. ओके, नाशिकमध्ये. कधी? 28 मे. तारीख विचार लक्षात ठेवा, यावर तारखेवर प्रश्न विचारले आहेत. महात्मा फुलेची तारीख, राजेशाहू महाराजांची तारीख, डायरेक्ट तारखा विचारायले. ओके, पहा बरेच क्वेश्चन विचारले आहेत. 28 मे 1883 या दिवशी यांचा जन्म झाला. भगूर येतो. ओके, त्यानंतर पहा त्यांची मित्रमेळा एक संघटना होती 1900ची.
आपण डायरेक्ट त्याच्यावर येऊ आता. मित्रमेळा संघटना कोणाची होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांची 1900 मधली मित्रमेळा. त्याच्या आधी आपण पाहिली या प्रश्नामधली 1899 कोणती? राष्ट्रभक्त समूह. ओके, 1899 राष्ट्रभक्त समूह. राष्ट्रभक्त समूह. ओके, राष्ट्रभक्त समूह. 1900 काय पाहिली आपण? 1900ची मित्रमेळा. आणि नंतर या मित्रमेळाचं नाव बदललं. काय? अभिनव भारत. ओके, अभिनव भारत या मित्रमेळाचं नाव नंतर ठेवलं, अभिनव भारत. ओके, अभिनव भारत. ओके, मित्रमेळाचं नाव नंतर काय केलं? अभिनव भारत केलं. हे कधी केलं? 1904 ला. ओके, त्याच्यानंतर जे काही आपल्याला माहित आहे, विदा सावरकरांचे बंधू गणेश बाबाराव सावरकर हे काय करायचे? राष्ट्रभक्तीवर गीत लिहायचे. ओके, म्हणून त्यांना नाही का 1909 मध्ये, ओके, 1909 मध्ये काय केलं होतं? बाबाराव सावरकर यांना इंग्रजांनी अटक केली होती, कारण ते राष्ट्रभक्तीवर गीत लिहायचे. आणि त्यानंतर माहित आहे का तुम्हाला, जे काही अनंत लक्ष्मण कानोरे, अनंत लक्ष्मण कानोरे यांनी काय केलं होतं रे? अनंत लक्ष्मण कानोरे, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारतात. अनंत लक्ष्मण कानोरे. पहा याच्यावर प्रश्न काय विचारतात? अनंत कानोरे, लक्षात ठेवा, लक्ष्मण जाऊ द्या. ओके, अनंत कानोरे यांनी, ओके, कलेक्टर जो जॅक्सन होता, कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. कलेक्टर जॅक्सनवर काय घेतली ना? गोळी झाली होती. कलेक्टर जॅक्सनची हत्या म्हणून झाली. कोणी केली होती? जे की कोण केली होती? अनंत कानोरेनं. आणि अनंत कानोरेनं जी कलेक्टर जॅक्सनची हत्या केली, याच्या आरोपामध्ये कोणाला अटक केली होती? विदा सावरकर यांना. विदा सावरकरांना अटक कुठे केली होती? लंडनमध्ये. आणि लंडन मधून ते कुठं? भारताला भारत या देशामध्ये पाठवू लागले, भारतामध्ये. कोणाला? विदा सावरकरांना. आणि जसे ते लंडन मधून भारतामध्ये येऊ लागले, तेव्हा फ्रान्समध्ये, पाय तर लिहून देतो, याच्यावर प्रश्न विचारल्यात म्हणून सांगालो. फ्रान्समध्ये त्यांनी मार्सोलिया, ओके, मार्सोलिया बेटावर, मार्सोली या ठिकाणी म्हणा, एक फ्रेंच मधलं ठिकाण आहे मार्सोली, इथे त्यांनी समुद्रामध्ये उडी घेतली. ओके, या ठिकाणाचं नाव विचारतात की त्यांनी कुठं उडी मारली होती? मार्सोली येथे. परंतु फ्रान्सच्या पोलिसांनी काय केलं? पुन्हा काय केलं? इंग्रजांच्या स्वाधीन केलं. कोणाला? स्वातंत्र्यवीर सावरकरांना. मग त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी, ओके, ब्रिटिश म्हणून, इंग्लंडवाल्यांनी, इंग्रजांनी, ब्रिटिशांनी जवळपास 2दा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2दा. सर 2दा जन्मठेप म्हणजे काय? 2दा जन्मठेप म्हणजे तो 25 वर्षाची जन्मठेप होती. किती वर्षाची? 25 वर्ष. तर त्यावेळेस त्यांचा एक उद्गार होता. काय म्हटले होते स्वातंत्र्यवीर सावरकर? की 25 वर्ष ब्रिटिश सरकार टिकेल तोवर ना. तर हे वाक्य कोणाचं होतं? कोणतं वाक्य? की 50 वर्ष ब्रिटिश सरकार टिकेल तोवर ना. कारण त्यांना वाटलं की तुम्ही मला 2 वर्ष, 25 वर्ष प्लस 25 वर्ष, म्हणजे अशी तुम्ही 50 वर्षाची मला शिक्षा द्यायले, तर तेवढं सरकार तुमचं टिकलं पाहिजे. हे वाक्य कोणाचं होतं? तर यावर तुम्हाला प्रश्न येतात. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य होतं. ओके, तर असं वाक्य कोण केलं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. तर त्यांच्या महत्वाच्या संघटना पहा. ओके, तर हे सांगण्यामागचं कारण काय? एवढा प्रश्न तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर मार्सोली बेट, ओके, इथं पण त्यांनी उडी मारली होती, जे फ्रान्स मधला आहे. आणि बाबाराव सावरकर हे राष्ट्रभक्तीपर गीत लिहायचे, म्हणून त्यांना अटक केली. म्हणून या अनंत कानोरेनं काय केलं? कलेक्टर जॅक्सनची हत्या केली, त्यांचा वध केला. ओके, त्यानंतर पहा यांचे महत्वाचे ग्रंथ विचारतात. ग्रंथ पुस्तक पहा राहिलेकडे आज. पहा ग्रंथ पुस्तक, त्यांचे ग्रंथ पुस्तक विचारतात. ओके, माझी जन्मठेप, माझी जन्मठेप, काळे पाणी, काय यार, काळे पाणी विचारतात. ओके, काळे पाणी, काळे पाणी. जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले होते यांनी. यावर बरेच वेळा प्रश्न आहे. जोसेफ मॅझिनीचे चरित्र, जोसेफ मॅझिनी चरित्र. ओके, काळे पाणी. हिंदू पद पादशाही. ओके, हिंदू पद पादशाही. ओके, हे पण त्यांचं पुस्तक महत्वाचं होतं. हिंदू पद पादशाही. हिंदुत्व हे एक त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे.
लक्षात ठेवा. हिंदुत्व, यावर प्रश्न विचारतात हिंदुत्व कोणाचं होतं म्हणून. हिंदुत्व. ओके. त्याच्यानंतर 1857चे स्वातंत्र्य समर, ज्यांनी 1857चा उठाव याला स्वातंत्र्य समर मानलं, हे कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर. 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं त्यांचं गाजलेलं पुस्तक. कोणाचं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. स्वातंत्र्य समर. ओके. 1857चं स्वातंत्र्य समर. ओके. तर बरंच आहे याच्याबद्दल पहा. विदा सावरकरांचा जन्म विचारतात भगूर येथे झाला होता. ओके. नाशिक येथे. त्यानंतर 1899चा त्याचा राष्ट्रभक्त समूह पाहिला आपण. नंतर 1900ला त्यांनी मित्रमेळा काढली. या मित्रमेळ्याचं नंतर नाव बदललं. नाव काय बदललं? अभिनव भारत केलं. ओके. नाव बदलले. ओके. कोणतं नाव बदलले? अभिनव भारत. बदलले पाहिजे होतं, बदलले. कोणतं? अभिनव भारत. नंतर ग्रंथ कोणते पहा? माझी जन्मठेप, काळे पाणी. त्यानंतर जोसेफ मॅजिनीचे चरित्र, यावर प्रश्न बरेच वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर हिंदू पदपदशाही, हिंदुत्व, 1857चे स्वातंत्र्य समर. ओके. असे काही त्यांचे महत्वाचे काय म्हणू आपण त्याला पुस्तक आहेत. तर या 3 गोष्टी, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था, त्यांचा जन्म कुठे झाला होता आणि तारीख पण लक्षात ठेवा, कारण तारीखा विचारायला आता. मदनलाल धिंगरा, कर्झन वायलीचा खून केला होता याने, मदनलाल धिंगरानं. यावर प्रश्न विचारतात. कर्झन वायलीचा पुढीलपैकी कोण हत्या केली, खून केला? ओके. गोळी झाडली तर मदनलाल धिंगरा. मदन आहे का? मदनलाल. ओके. मदनलाल धिंगरा. ओके. मदनलाल धिंगरानं काय केलं? कर्झन वायलीची हत्या केली. कर्झन वायली ब्रिटिश सरकारी अधिकारी होत आहे. ओके. आणि कर्झन वायलीने याची कुठं हत्या केली? लंडन इथे केली. तर भारताबाहेर लंडनमध्ये त्यांच्याच देशामध्ये पहिली जर कोणा हत्या केली असेल तर या मदनलाल धिंगराने केली. भारताबाहेरील पहिली हत्या. आणि भारताबाहेर पहिली जर फाशी कोणाला झाली असेल तर कोणाला झाली होती? मदनलाल धिंगराला झाली होती. यांनी कधी केली होती? 9 जुलै ओके 1909. आणि यांना फाशी कधी झाली? 17 ऑगस्ट. ओके. 17 ऑगस्ट 1909. भारताबाहेर पहिली हत्या जर कोणाची झाली असेल तर या कर्झन वायली झालेली आहे, जे की कोणी केली? मदनलाल धिंगरानं. आणि फाशी जर कोणाला झाली असेल तर फाशीमध्ये हा मदनलाल धिंगराचा आहे. ओके. 17 ऑगस्ट 1909. लक्षात ठेवा या गोष्टी. ओके. कर्झन वायलीची हत्या कोणी केली होती? मदनलाल धिंगरा यांनी केली होती. बाकी तुम्हाला माहित आहे राजगुरू सुखदेव यांचा एक महत्वाचा हुतात्मा दिन विचारतात. ओके. हुतात्मा दिन विचारतात यांचा, लक्षात ठेवा. कोणाचा? आपलं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवचा. तो कोणता आहे? 23 मार्च. 23 मार्चचा शहीद दिन आहे भारतातला, हुतात्मा दिन म्हणू आपण त्याला. तर यांना 1931ला काय दिली होती? फाशी दिली होती. ओके. आणि यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या केली होती. सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या कोणी केली होती? ओके. सॉन्डर्स म्हणजे काय म्हणू आपण त्याला? भगतसिंग. ओके. आणि राजगुरू. भगतसिंग, राजगुरू. सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी पण साथ दिली होती त्याच्यामध्ये. भगतसिंग, राजगुरू यांनी काय केली? सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या. याच्यावर प्रश्न विचारतात. सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या कोण मारलं होतं? भगतसिंग आणि राजगुरू यांनी. ओके. इंग्रज अधिकारी. ओके. सॉन्डर्स या इंग्रज अधिकारी यांना गोळ्या झाडल्या होत्या. ओके. कोणा झाडल्या होत्या? भगतसिंग आणि राजगुरू. यावर प्रश्न आलेला आहे, विचारतात की सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याला ओके गोळ्या कोण घालून ठार केलं? तर ते होते भगतसिंग, राजगुरू. याच्यामध्ये सुखदेव यांनी पण सहकार्य केलं होतं. ओके. सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद. ओके. पण प्रत्यक्ष जर गोळ्या कोण झाडल्या असतात? भगतसिंग आणि राजगुरू यांनी. चंद्रशेखर आझाद. ओके. बाकी यांनी सहकार्य केलं होतं. चंद्रशेखर आझाद. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही महत्वाची संघटना होती. ओके. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही महत्वाची संघटना कोणाची होती? चंद्रशेखर आझादची. आणि याच्यामध्ये तिघेही होते, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तिघेही होते. ओके. तर यांनी सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली. सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या काय केली? कारण या सॉन्डर्स अधिकाऱ्यानं म्हणजे काय म्हणू आपण त्याला? सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्यानं काय केलं होतं? जे काही लाठी हल्ला म्हणू आपण. ओके. तो कोणावर केला होता? लाला लजपत राय यांच्यावर. लाला लजपत राय काय करत होते तेव्हा? सायमन कमिशनचा विरोध करत होते.
कुठे? लाहोर येथे. ओके. सॉन्डर्स यानं काय केलं? लाला लजपत रायला जखमी केलं होतं. लाला लजपत राय. ओके. लाला लजपत राय यांच्या छातीवर त्यांनी वार केले होते काठ्याचे. ओके. लाला लजपत राय यांच्यावर सॉन्डर्स या अधिकाऱ्याने काय केलं होतं? यांच्यावर काठीचे वार केले होते. ओके. त्यातच त्यांच्या काही दिवसात मृत्यू झाला आणि त्याच असंतोषातून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद ने या दलिंदर सँडर्सला मारून टाकलं. ओके. कारण आपला लाला लजपतराय जे होता हे लाहोरमध्ये काय करत होते? लाहोर येथे निदर्शनं करत होते. कशा विरोधात? ओके. जे की कमिशन आणलं होतं, त्या कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. त्यामुळं त्याला त्या याचं काय करू लागले? हे विरोध करू लागले. ओके. तो कोणतं कमिशन होतं? सायमन कमिशन. ओके. सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय अधिकारी नव्हता, म्हणजे एकही भारतीयाचा समावेश नव्हता, म्हणून त्या सायमन कमिशनचा विरोध प्रत्येक ठिकाणी होऊ लागला. तसा लाहोरमध्ये होऊ लागला. लाहोरमध्ये कोण विरोध केला? लाला लजपत राय. आणि तो विरोध करताना सॉन्डर्स या अधिकाऱ्यांना त्यांच्या ओके समोरून छातीवर वार केले आणि त्यातच कुणाचा मृत्यू झाला? लाला लजपत राय यांचा. ओके. याच्यावर हे प्रश्न विचारतात, तर सायमन कमिशनचा विरोध करू लागले. ओके. आणि कोण ठार केलं सॉन्डर्सला? भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद. ओके. आणि कुठे ठार केलं त्यांना? लाहोरमध्ये. सॉन्डर्सची हत्या कुठे केली? लाहोरलाच केली. हे विचारतात. सॉन्डर्स याची हत्या कुठे झाली होती? लाहोरला. ठीक आहे. बरंच डीपमध्ये घेतला आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिले क्वेश्चन पहा. काय क्वेश्चन होता आपल्याला? क्वेश्चन होता विद्या सावरकरवर. आपण मदनलाल धिंगरा आपण पाहिलं, कर्जन वायलीची हत्या केली. राजगुरू सुखदेव यांच्याबद्दल डिटेल पाहिला आपण. डिटेलमध्ये जे काही क्वेश्चन विचारतात ते पाहिलं आपण. कर्जन वायलीची काय म्हणू आपण त्याला? सॉन्डर्सची हत्या केली. ओके. याच्यामधला तुम्हाला माहिती आहे राजगुरू जो होता, राजगुरू हे महाराष्ट्राचे होतं, खेड तालुक्यातले. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. राजगुरू हे खेड पुण्यातले होते. खेड तालुका माहिती आहे तुम्हाला? खेड पुणे. आणि सुखदेव हे याचे होते कुठले? पंजाबचे. त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. खेड पुणे मधले होते राजगुरू. त्यानंतर पहा राष्ट्रभक्त समूह कोणाचा होता? विद्या सावरकर. नंतर त्यांची संघटना होती मित्रमेळा, याचेच नाव बदलले अभिनव भारत. त्यांचे ग्रंथ याच्यावर प्रश्न येतात. माझी जन्मठेप कोणाचं होतं? सावरकरांचं काळे पाणी. कोणाचं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. जोसेफ मॅनेचे चरित्र कोणी लिहिलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. हिंदू पदपादिशाही, हिंदुत्व, 1857 स्वातंत्र्य समर, यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. हे पाठच झालेला असेल की 1857 स्वातंत्र्य समर कोणी लिहिलं? ओके. विद्या सावरकर. ओके. त्यानंतर आपण पाहिलं मदनलाल धिंगरा, कर्जन वायलीची हत्या कोणाची हत्या केली? अनंत कानुरेनं जॅक्सनची हत्या केली. ओके. मदनलाल धिंगरानं कर्जन वायलीची हत्या केली. लंडन येतं. पहिल्यांदा भारताबाहेर जर कोणा हत्या केली असेल तर कोणी केलेली आहे? कर्जन वायलीची, मदनलाल धिंगरानं. आणि पहिली भारतीयांना जर फाशी झाली असेल भारताबाहेर तर ती पण मदनलाल धिंगराला झाली होती. ओके. नंतर आपण पाहिलं काय पहा भगतसिंग, राजगुरू यांच्याबद्दल पाहिलं. त्यांनी कोणाला ठार केलं होतं? सॉन्डर्सला. का? कशासाठी? कारण त्या सॉन्डर्सनं लाला लजपतराय यांना काय केलं होतं? जखमी केलं होतं काठीचे वार देऊन. म्हणून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी काय केलं होतं? सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याला, दलिंदराला मार केलं होतं. आणि चंद्रशेखर आझादाची महत्वाची संघटना हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, या संघटनेमध्ये हे सर्वेच होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव याच्यावर पण प्रश्न विचारतात. पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक सर्वांना माहिती आहे. भारतामध्ये चित्रपटाची मुहूर्तमेढ होणारे एक महाराष्ट्रीयन होते. ओके. पहा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? दादासाहेब फाळके. कोणाला म्हणतात? दादासाहेब फाळके यांना. कारण त्यांनी जवळपास 1913 मध्ये माहिती आहे आपल्याला पहिला मुखपट काढला होता त्यांनी. 1913. ओके. 1913 म्हणून त्यांना आपण काय म्हणू? भारताचे पहिले काय म्हणतो आपण त्याला? भारताचे चित्रपट सृष्टीचे जनक. पृथ्वीराज कपूर हे माहित आहे. हे जे काय कपूर तुम्हाला खानदान दिसते त्याची सुरुवातच पहिली केलेली आहे. त्याचे 3 पुत्र शमी कपूर, राज कपूर, याच्यावर काय प्रश्न विचारत नाही. सलमान खान सर्वांनाच माहित आहे. ओके. आणि गुरुदत्त यांचा प्यासा चित्रपट खूप हिट आहे. ओके. प्यासा. गुरुदत्त यांचा स्वतः डायरेक्टर, निर्माते आणि ऍक्टर होते. ओके. पहा आता आपण इथं काय पाहिलं? जनक पाहिले. तर आपण बाकीचे जनक पाहू, महत्वाचे पहा. ओके. बाकीचे जनक पहा. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणले जाते पहा? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? दादासाहेब फाळके. ओके. आता नंतर पाहू आपण आधुनिक भारताचे जनक. ओके. आधुनिक भारताचे जनक. ओके. राजाराम मोहन रॉय. त्याला आधुनिक भारताचे जनक म्हणतात. राजा राम मोहन रॉय. ओके. नंतर पहा असंतोषाचे जनक. भारतीय असंतोषाचे जनक.
असंतोषाचे जनक. मी याआधी 2 पोलीस भरतीच्या लेक्चर घेतल्या आहेत, खूप डीपमध्ये घेतलेल्या आहेत, त्यामधून बरेच क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. पहा, असंतोषाचे जनक कोण होते? लोकमान्य टिळक. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. त्यानंतर पहा भारतीय राष्ट्रवादाचे किंवा अर्थशास्त्राचे जनक. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. ओके, दादाभाई नौरोजी. कोण होते? दादाभाई नौरोजी, सर्वात वयस्कर. दादाभाई नौरोजी बरेच वेळा 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. ओके, राष्ट्रीय काँग्रेसवर एखादं स्पेशल लेक्चर घेऊ आपण, त्यावर बरेच प्रश्न विचारतात. कोणत्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते आणि कोणत्या अधिवेशनामध्ये काय महत्त्वाचे ठराव झाले म्हणून. ओके, पोलीस भरतीला विचारतात. त्यानंतर पहा, आधुनिक भारतात जनक पाहिलं, असंतोषाचे जनक पाहिलं, अर्थशास्त्राचे जनक पाहिलं, भारतीय संविधानाचे जनक सर्वांनाच माहीत आहे. भारतीय संविधानाचे जनक, संविधान. ओके, संविधानाचे जनक कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर आंबेडकर. ओके, भारतीय रेल्वेचे जनक. रेल्वे कोण सुरू केली भारतामध्ये? भारतीय रेल्वे. ओके, कोण गेली? लॉर्ड डलहौसी. 1853 तुम्हाला माहिती आहे, ठाणे ते मुंबई. ओके, भारतीय रेल्वेचे जनक लॉर्ड डलहौसी. ओके, लॉर्ड डलहौसी. भारतीय पोलीस प्रशासनाचे जनक. पोलीस प्रशासनाचे जनक पहा, सर्व प्रश्न विचारतात हे भारतीय पोलीस प्रशासनाचे जनक, कारण हे गव्हर्नर जनरल प्रश्न आलेले आहेत, कोण होते. ओके, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यानंतर पहा, भारतीय उद्योगाचे जनक विचारतात. उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा. ओके, पहा काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय यांना म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय रेल्वेचे जनक लॉर्ड डलहौसी. भारतीय प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाचे जनक तर हे लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हटले जाते. त्याच्यानंतर उद्योगाचे जनक भारतीय तर कोण आहे? जमशेदजी टाटा. त्याच्यानंतर भारतीय हरित क्रांतीचे जनक. ओके, भारतीय हरित क्रांतीचे जनक, हरित क्रांती. ओके, हरित क्रांती. ओके, MS स्वामीनाथन. ओके, नंतर दुग्ध क्रांतीचे जनक, श्वेत क्रांतीचे जनक म्हणू आपण त्याला. दुग्ध श्वेत म्हणतात त्याला, दुग्ध क्रांती. भारतामध्ये दुग्ध क्रांती, दुधाची क्रांती, श्वेत क्रांती. ओके, कोण? वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन. ओके, भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक, जे काय आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती पाहतो, नगर परिषद, महानगरपालिका, त्याची कोण हे करू म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक. ओके, लॉर्ड रिपन. यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. लॉर्ड रिपन. भारतीय समाज क्रांतीचे जनक. ओके, कोण आहे? महात्मा फुले. भारतीय भारतात चालू आहे समाज क्रांतीचे जनक. याचा प्रश्न आलेला आहे, कोण आहे? महात्मा फुले. ओके, आरक्षणाचे जनक माहिती आहे आपल्याला, राजेशाहू महाराज.
तर पहा आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांना म्हणतात, तसेच भारताचे अग्रदूत पण म्हणतात. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. त्यानंतर भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माहित आहे. भारतीय रेल्वेचे जनक लॉर्ड डलहौसीने सुरू केली होती, आपल्याला माहित आहे. त्याच्या काळात 1853 मध्ये ओके ठाणे ते मुंबई, ओके ठाणे ते मुंबई प्रत्येकाला माहित आहे ही रेल्वे सुरू झाली होती. ओके त्याच्यानंतर पहा पोलीस प्रशासनाचे जनक लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केलं होतं. पोलीस प्रशासनामध्ये बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या होत्या त्यांनी. उद्योगाचे जनक, भारतामध्ये उद्योगाचं काय म्हणून आपण त्याला मुहूर्तपेठ रवणारे जमशेदजी टाटा. ओके त्याच्यानंतर काय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन. दुग्ध क्रांती वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन. ओके त्याच्यानंतर पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. समाज क्रांतीचे जनक महात्मा फुले. पहा माझ्या मागे मनाबरोबर एकदा पहा. आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांना म्हटले जाते. त्याच्यानंतर पहा असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. त्यानंतर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण होते? दादाभाई नौरोजी. भारतीय संविधानाचे शिल्पकार जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय रेल्वेचे जनक, भारतामध्ये पहिली रेल्वे कोणाच्या काळात सुरू झाली? लॉर्ड डलहौसी, म्हणून त्याला भारतीय रेल्वेचे जनक म्हणू आपण. पोलीस प्रशासनाचे जनक, बऱ्याच पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा घडून आणल्या होत्या. प्रशासनामध्ये कोण घडून आणल्या होत्या? लॉर्ड कॉर्नवालिसनं, म्हणून त्याला भारतीय पोलीस प्रशासनाचे आपण त्याला जनक म्हणत असतो. ओके म्हणतो. उद्योगांचे जनक, भारतीय उद्योगांचे जनक जमशेदजी टाटा, नंतर रतन टाटा वगैरे आपण पाहतो. त्यानंतर पहा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण पाहिला आपण? एम एस स्वामीनाथन. त्यानंतर दुग्ध क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक, ओके आधुनिक भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण होते? लॉर्ड रिपन. समाज क्रांतीचे जनक महात्मा फुले. ओके बरेच प्रश्न याच्यातून तुमचे सॉल्व्ह झाले असतील आणि हे प्रश्न पूर्ण विचारतात. जेवढं मी लिहिलंय 11 प्रश्न, त्या 11 प्रश्नावर बी पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहे. पहा वाटलंच. ओके पहा नेक्स्ट क्वेश्चन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक विचारलेला आहे. त्यानंतर तुम्हाला रेल्वेचे जनक विचारलेले आहेत. बरेच प्रश्न विचारलेले आहेत. ओके आपला तिसरा क्वेश्चन होता का तो? हो चौथा पाहू आपण. पाहता सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणी मांडला? अणुसिद्धांत बा विज्ञानाशी रिलेटेड क्वेश्चन आहे. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला होता जॉन डाल्टन यांनी. कोण? जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत. ओके रुदरफोर्ड म्हणून आपण त्याला. रुदरफोर्ड याला काय म्हणून? न्यूट्रॉनचा शोध. ओके पहा न्यूट्रॉन. रुदरफोर्ड. ओके त्यानंतर पहा प्रोटॉनचा शोध. प्रोटॉन ते पण रुदरफोर्डच आहे, लक्षात ठेवा. न्यूट्रॉनचा शोध चाडविक आहे ते. ओके न्यूट्रॉन चाडविक आहे ते. ओके न्यूट्रॉन चाडविक. प्रोटॉन कोण आहे? प्रोटॉन रुदरफोर्ड. ओके इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन. ओके इलेक्ट्रॉन कोण आहे? जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन. ओके याच्यावर प्रश्न विचारतात पहा. न्यूट्रॉनचा शोध कोण लावला? चाडविकनं. प्रोटॉनचा कोण लावला? प्रोटॉनचा रुदरफोर्ड. इलेक्ट्रॉनचा जे जे थॉम्सन. ओके त्यानंतर बरेच काही पहा अजून. ओके डार्विनचा सिद्धांत पाहतो आपण. ओके त्याच्यानंतर काय पाहतो आपण? पहा त्याच्यानंतर आपण रक्तगटाचा शोध पाहतो आपण. ओके रक्तगटाचा शोध कोण लावला? रक्तगट. ओके रक्तगटाचा शोध आपण बरेच येतात म्हणजे आता हे करू. ओके काय म्हणून त्याला आपण सायंटिस्ट घेऊ. तर रक्तगटाचा शोध लावला होता कार्ल लँडस्टीनर. ओके कार्ल स्टेनर म्हणा किंवा स्टेनर. ओके त्याच्यानंतर पहा पेशीचा शोध. पेशी. ओके पेशीचा शोध. ओके रॉबर्ट हुक. ओके त्याच्यानंतर पहा ओके पेशीचा शोध. त्याच्यानंतर पहा
त्याच्यानंतर दुर्बीनचा शोध, दुर्बीनचा शोध गॅलिलिओ, गॅलिलिओ. त्याच्यानंतर पहा जीवनसत्वाचा शोध, जीवनसत्व, जीवनसत्वाचा शोध सी फुंक. ओके, सी फुंक यांनी लावला होता. त्याच्यानंतर पहा न्यूट्रॉन पाहिला आपण चार्विक, प्रोटॉन, रुदरफोर्ड, इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन. रक्तगटाचा शोध पाहिला आपण कार्ल लँड स्टीनर. पेशीचा शोध रॉबर्ट हुक. दुर्बीनचा शोध गॅलिलिओ. ओके, जीवनसत्वाचा शोध सी फुंक. त्याच्यानंतर पहा अजून तुम्हाला विचारतात येतं त्याला काय म्हणू आपण, टेलिफोनचा शोध, टेलिफोन. ओके, ग्राहम बेल, अलेक्झांडर ग्राहम बेल. ओके, अलेक्झांडर ग्राहम बेल. ग्राहम बेल आहे. ओके, याच्यावर विचारतात प्रश्न, ग्राहम बेल, अलेक्झांडर ग्राहम बेल. ओके, तर बरेच या गोष्टीत आहेत. नंतर रक्ताभिसरण शोध. ओके, रक्ताभिसरण, रक्ताभिसरण विल्यम हार्वे. ओके, वनस्पतीचे वर्गीकरण ओके, बरेच असे शोध लावले होते पहा. रक्ताभिसरण शोध विल्यम हार्वे, टेलिफोनचा शोध ग्राहम बेल, पेशीचा शोध रॉबर्ट हुक, दुर्बीनचा शोध गॅलिलिओ, जीवनसत्वाचा शोध सी फुंक, इलेक्ट्रॉनचा जे जे थॉम्सन. ओके, नंतर आपल्याला माहित आहे गुरुत्वाकर्षण आणि गतीचा नियम कोण मांडला होता, गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध, गुरुत्वाकर्षण. ओके, गतीचा नियम. ओके, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोण मांडला होता, आयझॅक न्यूटन. ओके, आयझॅक न्यूटन. त्याच्यानंतर पहा वनस्पतीचे वर्गीकरण आणि वनस्पतीला द्विनाम पद्धती कोणी दिली होती, कार्ल लिनियस आय थिंक वाटायला मला. ओके, इथं आहे का कुठं पहा, कार्ल लिनियस नाही आहे, तर कार्ल लिनियस होता तो वनस्पतीचे वर्गीकरण आणि सजीवांचे द्विनाम पद्धती. ओके, सजीवांची द्विनाम पद्धती, द्विनाम, सजीवांना द्विनाम आपल्याला माहित आहे. ओके, तर हे कोण, कार्ल लिनियस, कार्ल लिनियस, लिनियस लक्षात ठेवा, क्रॉस चेक करा, कार्ल लिनियस. पहा न्यूट्रॉनचा शोध विचारतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉनचा शोध विचारतात, जे जे थॉम्सन. आपण तिन्ही ऑप्शन घेतले पहा. नंतर रक्तगटाचा शोध विचारतात, कोणा लावला होता म्हणून, कार्ल लँड स्टीनर यांनी लावला होता. नंतर पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला होता. ओके, पेशीचा शोध कोण लावला होता, रॉबर्ट हुक. दुर्बीनचा शोध माहिती आहे आपल्याला कोण लावला होता, गॅलिलिओने. ओके, नंतर विमानाचा शोध विचारतात, घेऊ ना आपण जे काय आठवण ते पहा, कारण याच्यावर प्रश्न विचारतात. विमानाचा शोध बऱ्याच जणांना माहित आहे. ओके, विमानाचा शोध कोण लावला होता, राईट बंधू, राईट बंधू. रेडिओचा मार्कोनी लावला होता, मार्कोनी. ओके, पहा नंतर त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, बऱ्याच गोष्टी घेतल्या आपण. सजीवांची द्विनाम पद्धती कार्ल लिनियसने मांडली होती, वनस्पतीचे वर्गीकरण केले होते त्याने. ओके, आणि रक्ताभिसरणाचा शोध पाहिला आपण, कोणी लावला होता, विल्यम हार्वे. टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल. ओके, अजून ओके, त्यानंतर तुम्हाला माहित आहे. ओके, बऱ्याच गोष्टी घेतल्या आपण. अणुसिद्धांताचा जनक कोण आहे, रुदरफोर्ड. अणुकेंद्रकाचा शोध लावला होता, अणुकेंद्रक. ओके, अणुकेंद्रकाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता, तर तो रुदरफोर्ड होता. ओके, अणुकेंद्रक. ओके, त्याच्यानंतर पाहिला आपण सर्वात महत्वाचं आपण विचारा नोबेल पारितोषिक. ओके, जे की त्यांनी लावला होता
मला काय आठवणार सध्या, पहा ते चेक करा, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. कोणता? नोबेल जे काय आहेत आपले नोबेल पारितोषिक जे आपण जे सायंटिस्ट आहेत, ओके, त्यांचं पण आहे महत्वाचं एक, ते काय आठवत नाही मला, ते क्रॉस चेक करा. बाकीचे यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. टेलिफोनचा शोध विचारलेला आहे, हे विचारतात. टेलिफोनचा शोध कोण लावला, रक्ताभिसरणाचा शोध कोण लावला, ओके, वनस्पतीचे वर्गीकरण कोण केले होते, सजीवांना द्विनाम पद्धती कोण केली होती, कार्ल लिनियस. त्यानंतर आपण हे पाहिलं, रक्तगटाचा शोध, पेशीचा शोध, दुर्बीनचा शोध, जीवनसत्वाचा शोध सी फुंक, दुर्बीनचा शोध गॅलिलिओ, पेशीचा शोध रॉबर्ट हुक. त्यानंतर विमानाचा शोध राईट बंधू सर्वांना माहित आहे. आणि गुरुत्वाकर्षण आणि गतीचे नियम कोण मांडले होते? न्यूटन. ओके ओके. त्यानंतर पहा, नेक्स्ट पाहू आपण, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे होतो? पंचगंगा आणि कृष्णा या नदीचा संगम होतो नृसिंगवाडी. याला काय म्हणतात? नृसिंगवाडी. ओके, नरसोबाची वाडी, नृसिंगवाडी, नरसोबाची वाडी. ओके, यालाच काय म्हणतात? नरसोबाची वाडी. काय म्हणतात? कारण इथं नरसोबाचं काय मंदिर आहे, ओके, म्हणून त्याला नरसोबा म्हणतात. ओके, या एका देवाचं जागृत देवस्थान आहे म्हणून त्याला नरसोबाची वाडी म्हणतात, नृसिंगवाडी. इथं कोणाचा संगम झाला? पंचगंगा आणि कृष्णा. ओके, नरसोबाची वाडी. पंचगंगा म्हणजे पाच नद्या मिळून, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि लुप्त नदी कोणती? सरस्वती. पहा याच्यामध्ये कोणते येतात? कुंभी येते, कासारी येते, ओके, तुळशी येते, तुळशी, त्याच्यानंतर येते भोगावती, भोगावती, ओके, तुळशी, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती. भोगावती आणि नंतर लुप्त नदी एक येते. ओके, लुप्त कोणती? सरस्वती. सरस्वती. ओके, ही लुप्त नदी. गुप्त म्हणून, लुप्त म्हणजे गुप्त, जराशी